नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. अंकलीत पहाटे साखळी चोरांचा धुमाकूळ, महिलेचे 50,000चे गंठन लंपास. कामटे चौकात भीषण अपघात, एसटीची दुचाकीला जोरदार धडक, 3 महिला गंभीर जखमी. आमच्या जमिनी गेल्या तर जगायचं कशावर, शक्तीपीठ महामार्गाविरोधात बैलांच्या अंगावर लिहिला निषेध. कामगारांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला, गोडाऊन आगीत भस्मसात, जीवितहानी नाही. भांडवली मूल्यावर मालमत्ता कर, सांगलीत नवी प्रणाली लागू, आयुक्त संजिता महापात्र यांची माहिती. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. अंकली परिसरात मंगळवारी पहाटे साखळी चोरांनी धुमाकूळ घालत एका महिलेला लक्ष्य केलं. सकाळी 6च्या सुमारास रेल्वे पुलाजवळ ही घटना घडली. फिरायला गेलेल्या ज्योती उपाध्ये वय वर्ष 47 यांच्या गळ्यातील सुमारे 14 ग्रॅम वजनाचे अंदाजे 50,000 रुपये किमतीचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघांनी क्षणार्धात हिसकावले. चोरट्यांनी तोंडाला मास्क आणि बुरखा घालून ओळख लपवली होती. अचानक झालेल्या प्रकारात उपाध्ये रस्त्यावर पडल्या. त्यांनी मदतीसाठी आक्रोश केला, मात्र आरोपी भरधाव पळून गेले. घटनेमुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केलाय. सांगली मिरज मार्गावरील कामटे चौकात सोमवारी रात्री भीषण अपघात घडलाय. भरधाव एसटीनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं 3 महिला गंभीर जखमी झाल्या असून परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नमीरा वय वर्ष 25, फातिमा वय वर्ष 4 आणि जैनब वय वर्ष 10 या तिघी दुचाकीवरून सह्याद्री नगरकडे जात होत्या. कामटे चौकात रस्ता ओलांडत असताना सांगलीकडून मिरजेकडे जाणाऱ्या एसटीनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की तिघीही रस्त्यावर फेकल्या गेल्या. स्थानिकांनी तात्काळ मदत करून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. विश्रामबाग पोलीस ठाण्यात एसटी चालक भीमाशंकर खाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. शहरातील बेफाम वाहन चालकांमुळे अपघात वाढत असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आलाय. घोळगाव येथील शेतकरी पंडित मारुती कोळेकर यांनी आपल्या बैलांच्या अंगावर शेती वाचवा आणि जमीन आमच्या हक्काची असे संदेश लिहून अनोखा निषेध नोंदवला. कोळेकर कुटुंबाची सुमारे 4 हेक्टर सुपीक जमीन या प्रकल्पात जाणार असून तीच त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे. शेतीसोबत बैलजोडीच्या मदतीनं ते इतरांच्या शेतात मशागत करून कुटुंबाचा गाडा चालवतात. जमीन गेल्यास उपजीविकेचा आधारच संपेल अशी त्यांची भीती आहे. शेतीच राहिली नाही तर जगायचं कशावर असा सवाल करत वाळवा पलूस परिसरातील शेतकरी आक्रमक झालेत. विकासाच्या नावाखाली उपजीविका हिरावू नका अशी आर्त हाक आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. मिरज कुपवाड रस्त्यावरील आरके फूड्स या खपली गव्हाच्या भुशाच्या गोडाऊनला सोमवारी सायंकाळी 4च्या सुमारास भीषण आग लागली. काही वेळातच संपूर्ण गोडाऊन धुराच्या लोटांनी वेढलं गेलं आणि परिसरात एकच घबराट पसरली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कामगार प्रसंगावधान राखत तात्काळ बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळलाय. मात्र गोडाऊनमधील भुसा आणि इतर साठा जळून खाक झाला असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. माहिती मिळताच महानगरपालिका अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. 4 बंबांच्या साह्यानं जवानांनी काही तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किट शक्यता वर्तवली जाते. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून चालू आर्थिक वर्षापासून भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे कर आकारणी अधिक न्याय्य, पारदर्शक आणि सुलभ होणार असल्याची माहिती आयुक्त संजिता महापात्र यांनी आज दिली आहे. पूर्वीच्या वार्षिक भाडे मूल्य पद्धतीत नव्या मालमत्तांवर अधिक कर आणि जुन्या मालमत्तांवर कमी कर आकारला जात असल्यानं असमतोल निर्माण होत होता. नव्या प्रणालीमुळे ही तफावत आता दूर होणार आहे. या प्रणालीत रेडी रेकनर दर, मालमत्तेचा वापर, इमारतीचे वय आणि क्षेत्रफळ यावर आधारित कर निश्चित केला जाणार आहे. करवाढ दुपटीपेक्षा जास्त होणार नाही. भाड्याने दिलेल्या मालमत्तांना दिलासा मिळणार असून मोकळ्या जागावरही कर कमी होणार आहे.
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.